नमस्कार. मी डॉक्टर सरवदे. आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, पेपर नंबर 6 मधील 2 पॉईंट आपले चर्चा करायचे बाकी आहेत. त्यातला आजचा पॉईंट आहे आंबेडकरवाद. आजच्या या टॉपिकच्या माध्यमातून आपण आंबेडकरवाद म्हणजे काय, आंबेडकरवादाचं नेमकं स्वरूप काय आणि आंबेडकरवाद मराठी साहित्यामध्ये का चर्चेला गेला, आंबेडकरवादी साहित्य कोणत्या आधारावरती निर्माण झालं, याविषयीची चर्चा आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत. चला तर मग आपण आपल्या मुख्य टॉपिककडे वळूया. मित्रांनो, आपणा सर्वांनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य माहिती आहे, ऐकून आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. आपला दैनंदिन जीवन व्यवहार हा भारतीय राज्यघटनेच्या कलमाप्रमाणे सुरू आहे. जगातली सर्वात मोठी लोकशाही आणि जगातली सर्वात मोठी राज्यघटना ही भारताची आहे. ही संपूर्ण राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली आणि अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. ज्यांच्या नावानं आंबेडकरवाद चर्चेला जातो, त्या आंबेडकरवादामध्ये नेमकी कोणती मूल्ये आहेत, त्यामध्ये नेमकी कोणती वैचारिकता आहे, हे आपल्याला तपासून घ्यायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखणीतून, आपल्या वाणीतून आणि आपल्या कृतीतून लोकांना परिवर्तनाचे जे मार्ग दाखवले, ते मार्ग हे अतिशय क्रांतिकारी होते. हे उन्नतीचे मार्ग होते, प्रगतीचे मार्ग होते. आज आपला देश लोकशाही प्रधान देश आहे. या भारतातल्या प्रत्येक माणसाला संधीची समानता आहे. विकासाचे सगळे मार्ग खुले आहेत, ते केवळ लोकशाहीमुळं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मूल्य या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली, त्या मूल्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार हा क्रांतिकारी विचार आहे आणि हा क्रांतिकारी विचार आज आंबेडकरवाद या नावानं चर्चेला जातो. आंबेडकरवाद या नावानं तो ओळखला जातो. मित्रांनो, भारतीय राज्यघटना ही सार्वभौम आहे, ती सर्वांच्यासाठी आहे. या भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही चिरंतन आणि शाश्वत मूल्य ही भारतीय राज्यघटनेचा प्राण आहे. आणि ही चारही मूल्य आज प्रत्येक माणसामध्ये रुजण्यासाठी सातत्यानं प्रयत्न आज होताना दिसत आहे. मित्रांनो, या चारही मूल्यांना आज कायदेशीर कवच प्राप्त झालेलं आहे. भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क आणि संधीची समानता या भारतीय राज्यघटनेमुळं प्राप्त झालेली आहे. आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा प्रगतशील विचार आहे, हा परिवर्तनवादी विचार आहे. म्हणून आज मराठी साहित्यामध्ये 1960 नंतर आंबेडकरवाद उदयाला आला. आंबेडकरवादी विचारानं भारलेले लोक, आंबेडकरवादी विचारानं भारावून गेलेले लोक विविध साहित्य प्रकारातून लेखन करू लागले आणि आंबेडकरी विचार आपल्या कथेच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून, कादंबरीच्या माध्यमातून ते मांडू लागले. आणि म्हणून आज आपल्याला आंबेडकरवाद यावरती चर्चा करायची आहे.
मित्रांनो, आंबेडकरवाद हा सतत परिवर्तनाशी बांधलेला आहे. म्हणजे आपल्यामध्ये जे जे काही अयोग्य आहे, जे जे चुकीचं आहे ते काढून टाकण्याचं काम हा आंबेडकरवाद करतो. म्हणजे माणसाला सतत परिवर्तनवादी बांधतो. माणसाला सतत परिवर्तनशील ठेवतो. त्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला लावतो. त्याला नवनवीन ज्ञान तो प्राप्त करायला लावतो. याला आपण परिवर्तनवादी म्हणतो. याला आपण परिवर्तन म्हणतो. म्हणजे माणसाच्या वर्तनामध्ये जो बदल होतो त्याला आपण परिवर्तन म्हणतो. आंबेडकरवाद काय करतो तर माणसाच्या वर्तनामध्ये बदल घडवून आणतो. माणसाच्या वर्तनामध्ये परिवर्तन करतो. तो कोणत्या अंगानं तर आंबेडकरी विचाराच्या माध्यमातून. आणि म्हणून आंबेडकरवाद हा सतत परिवर्तनाशी बांधलेला आहे असं मानलं जातं. दुसरी गोष्ट अशी की बुद्धिप्रामाण्यवाद हा आंबेडकरवादाचा पाया आहे, बेस आहे. म्हणजे आंबेडकरवादाचा पाया काय तर बुद्धिप्रामाण्यवाद. डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेले सगळे विचार हे बुद्धीच्या कसोटीवर घासून पुसून पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की आंबेडकरांचा विचार योग्य आहे, परिवर्तनवादी आहे, क्रांतिकारी आहे, प्रगतशील आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे कुठल्याही जगातल्या नागरिकांनी आंबेडकरांचा विचार आपल्या बुद्धीच्या कसोटीवर जर तो घासून पुसून घेतला तरीसुद्धा तो आपल्याला योग्यच वाटतो. त्यानंतर आंबेडकरवादामध्ये अपरिवर्तनाला स्थान नाही. म्हणजे ज्यांना परिवर्तन करायचं नाही, ज्यांना बदल करायचा नाही, या गोष्टीला आंबेडकरवाद थारा देत नाही. त्यानंतर स्थितीवादाला आंबेडकरवादामध्ये स्थान नाही. स्थितीवाद म्हणजे आहे त्या ठिकाणीच राहणं. म्हणजे मी अमुक गोष्टी दररोजच्या जीवनामध्ये करतोय तेवढ्याच उद्या करणार, तेवढ्याच परवा करणार, तेवढ्याच 10 दिवसांनी करणार. म्हणजे आंबेडकरवादामध्ये स्थितीवादाला स्थान नाही. म्हणजे आंबेडकरवाद हा परिवर्तनाशी बांधलेला आहे. त्यामुळं सतत नवनवीन गोष्टी शिकत राहणं हा आंबेडकरवादाचा मुख्य बेस आहे. स्थितीवादाला इथं स्थान नाही. तुमच्यात बदल झाला पाहिजेत. तुम्ही नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. तुम्हाला नवीन गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे. हे शिकवण्याचं काम आंबेडकरवाद करतो. आंबेडकरवादाला स्थितीवाद अजिबात मान्य नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. दुसरी गोष्ट की स्थितीवादाचे जे जनक आहेत, जे पालक आहेत, अशा धर्मांना आणि ईश्वरांना आंबेडकरवाद नकार देतो. म्हणजे मी अमुक एका देवाची पूजा करतो आहे, बघा, तीच पूजा मी रोज करत राहणं, हा झाला स्थितीवाद. पण मी कुठल्याच देवाची पूजा करणार नाही, कुठल्याच देवाला मी जाणार नाही, माझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय का बघूया, हा झाला परिवर्तनवाद. म्हणजे स्थितीवादाचे जे जनक आहेत, स्थितीवादाचे जे पालक आहेत, अशा सर्व धर्मांना आंबेडकरवाद नकार देतो. मुळात आंबेडकरवाद हा नास्तिक आहे. तो देवांना मानत नाही. आंबेडकरवाद हा ईश्वरांना नकार देतो. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की आंबेडकरवाद हा परिवर्तनाशी कसा बांधला गेलेला आहे. माणसं काय करतात, देवाकडं जातात, नवस बोलतात, बरोबर, आणि मग अशा गोष्टींना आंबेडकरवाद काय करतो, नकार देतो. आंबेडकरवाद हा कृतिशील आहे, प्रयत्न करायला भाग पाडतो. तो असा म्हणतो की तुम्ही देवाकडं जाऊन, ईश्वराकडं जाऊन, परमेश्वराकडं जाऊन काही मागण्यापेक्षा तुम्ही स्वतः कष्ट करा, तुम्ही स्वतः मेहनत करा, तुम्ही स्वतः प्रयत्न करा आणि त्या गोष्टी प्राप्त करा. याला आपण परिवर्तनशील विचार असं मानतो. म्हणजे समजा तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे आहे, आवश्यक आहे, आणि ती गोष्ट मागण्यासाठी तुम्ही एखाद्या देवाच्या मंदिरात गेलेला आहात.
समजा ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही 1 वर्षभर जरी त्या देवाच्या मंदिरात जाऊन बसला तरी ती वस्तू तुम्हाला देव तिथं आणून देऊ शकत नाही. तुम्हाला काय करावं लागेल? ती अमुक एक वस्तू मिळवण्यासाठी तुम्हाला हातपाय हलवावे लागतील, तुम्हाला कष्ट करावं लागेल, तुम्हाला मेहनत करावी लागेल, तुम्हाला परिश्रम करावे लागतील, तेव्हा ती अमुक एक गोष्ट तुमच्या पदरात पडेल. यालाच आंबेडकर काय म्हणतात? परिवर्तनवाद असं ते मानतात. म्हणजे माणसानं सतत परिवर्तनशील असलं पाहिजे, नवनवीन विचार त्यांनी आत्मसात केले पाहिजेत, असा विचार डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या तमाम जनतेला दिलेला आहे. आणि म्हणून आंबेडकरवाद हा परिवर्तनवादी विचार आहे असं मानलं जातं. त्यानंतर आंबेडकरवादामध्ये आणखीन काय काय गोष्टी आहेत बघा. आंबेडकरवादामध्ये स्वातंत्र्य, प्रत्येक माणसाला बोलण्याचं, चालण्याचं, फिरण्याचं, खाण्याचं, पिण्याचं सगळं स्वातंत्र्य आहे. शिकण्याचं, म्हणजे माणसाच्या विकासासाठी जे जे आवश्यक आहे त्या त्या गोष्टी प्राप्त करण्याचं स्वातंत्र्य आंबेडकरवादामध्ये आहे. एखादी गोष्ट स्वीकारायची असेल स्वातंत्र्य आहे, एखादी गोष्ट नाकारायची असेल स्वातंत्र्य आहे. भारतीय राज्यघटनेनंच ते दिलेलं आहे तुम्हाला. आणि आंबेडकर हे जरी ईश्वराला मानणारे नसले तरी आंबेडकर हे कुणालाही आग्रह धरत नाहीत. म्हणजे तुम्ही ईश्वरच माना असं ते म्हणत नाही. ज्याला जे जे योग्य वाटेल त्यांनी ते ते करावं. भारतीय राज्यघटनेनं सर्वांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्हाला ईश्वर मानायचा तुम्ही जरूर माना, तुम्हाला ईश्वर मानायचा नाही तुम्ही मानू नका. म्हणजे हे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेनं सर्वांना दिलेलं आहे. त्यानंतर समता, आपण सगळे समान आहोत. माणूस हा प्राणी सर्वत्र सारखा आहे, त्यामुळं त्यामध्ये कुठल्याही प्रकारची विषमता असता कामा नये. समता हे आंबेडकरवादाचं दुसरं सूत्र आहे. त्यानंतर बंधुता, आपण आपल्या घरामध्ये भावंड जशा पद्धतीनं राहतो, वागतो, अगदी तसंच आपण समाजामध्ये राहिलं पाहिजे. तो अमुक जातीचा, तो तमुक जातीचा, तो तमुक धर्माचा, तो अमुक धर्माचा, असं आपण करता कामा नये. आणि असं जर आपण केलं तर विषमता वाढते, विषमता फैलावते, शत्रुत्व निर्माण होतं. आणि म्हणून आंबेडकरवादामध्ये बंधुता महत्त्वाची मानली गेलेली आहे. त्यानंतर सामाजिक न्याय, आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याकडून कोणावरही अन्याय होता कामा नये. आपण नेहमी न्यायाच्या भूमिकेमध्ये असलं पाहिजे. तेव्हा मित्रांनो, आंबेडकरवादाची ही 4 चतुसूत्रे आहेत. त्यानंतर आंबेडकरवाद हा जीवनवादी आहे. प्रत्यक्ष जीवनामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आवश्यक गोष्टीलाच आंबेडकरवाद हा प्राधान्य देताना आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी साहित्याबद्दल किंवा एकूणच साहित्याबद्दल जे म्हणालेले आहेत ते या ठिकाणी मी दिलेलं आहे. डॉक्टर आंबेडकर साहित्याबद्दल, ग्रंथाबद्दल एके ठिकाणी असं म्हणतात की ग्रंथाची भाषा कशी असायला पाहिजे. तर ग्रंथाची भाषा, पुस्तकाची भाषा, साहित्याची भाषा ही जिवंत आणि नारळी पाण्या इतकी मधुर असावयास हवी. बघा ते काय म्हणतात, ग्रंथाची भाषा ही जिवंत असली पाहिजे आणि ती इतकी मधुर असली पाहिजे, इतकी गोड असली पाहिजे की ती नारळी पाण्या इतकी. पुढं ते म्हणतात, ग्रंथाच्या वाचनानं माणसाची झोप उडून जाऊन त्याची विचारशक्ती जागृत झाली पाहिजे. ग्रंथ कसा असला पाहिजे बघा. आंबेडकर म्हणतात तो ग्रंथ वाचून माणसाची झोप उडाली पाहिजे आणि माणसाची झोप उडून त्याची विचारशक्ती जी आहे ती जागृत झाली पाहिजे. ग्रंथाची लेखनशैली कशी असावी, ग्रंथाची भाषाशैली कशी असावी
तर ती प्रासादिक असावी, म्हणजे सोपी असावी, सुगम असावी, समजायला ती कठीण असता कामा नये आणि ती उत्तेजक म्हणजे माणसाच्या मनामध्ये जोश निर्माण करणारी, उत्साह निर्माण करणारी आणि तंद्री लागेल म्हणजे माणसाची तन्मयता लागेल अशा दर्जाची त्या ग्रंथाची भाषाशैली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्याबद्दल बोलतात. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार किंवा हा आंबेडकरवाद हा बुद्धिवादी आहे, हा जीवनवादी आहे. तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रगतीकडं घेऊन जाणारा आहे. आणि मग हा आंबेडकरवाद काय तपासतो किंवा काय सांगतो, तर साहित्यामध्ये वास्तवतेचं चित्रण आलं पाहिजे. जे समाजामध्ये घडतं आहे ते साहित्यामध्ये आलं पाहिजे आणि ते साहित्यामध्ये येतं की नाही हे पाहण्यासाठी आंबेडकरवाद आपल्याला उपयुक्त ठरताना दिसतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार या जगातल्या प्रत्येक माणसाला प्रगल्भ करतो, त्याच्या जीवनाला प्रगल्भ करतो, त्याच्या जीवनामध्ये बदल घडवून आणतो, त्याच्या जीवनाला गती देतो, गतिमान करतो. आणि म्हणून हा आंबेडकरवाद हा आजही टिकून आहे, हे फार महत्त्वाचं आहे. तेव्हा मित्रांनो, आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरवाद पाहिला. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.